देशमुख हत्या प्रकरणामध्ये 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले आणि हे जबाब अत्यंत महत्त्वाचे ठरले। कराड, चाटे, घुले या टोळीच्या दहशतीच्या संदर्भात या गोपनीय जबाबांमधून काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे। हत्येच्या कटाविषयी विस्तृत माहिती गोपनीय जबाबामधून हाती लागली आहे। साक्षीदारांची नावे सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी गोपनीय ठेवली आहेत। देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासामध्ये हा जबाब अत्यंत मैलाचा दगड असेल। तर या गोपनीय साक्षीदारांच्या जबाबामध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात। जिल्ह्यामध्ये वर्चस्व राखण्यासाठी कराडनं अनेक टोळ्या तयार केल्या। याच टोळ्यांच्या माध्यमातून तो कंपन्यांकडे खंडण्या मागतो, खंडणी नाही दिली तर कंपन्या बंद करतो। खंडणीसाठी अडथळा करेल त्याला मारहाण करतो आणि दहशत पसरवतो। दहशतीमुळे कराडच्या विरोधामध्ये कुणीही गुन्हा दाखल करत नाही। तक्रार करायला गेलं तरी कुणीही तक्रार दाखल करून घेत नाही। कराडच्या अटकेनंतर झालेल्या आंदोलनामध्ये त्याच्याच टोळीमधले लोक होते। या साक्षीदाराला बापू आंधळे हत्या प्रकरणामध्ये कराडच्या सांगण्यावरून अडकवलं गेलं होतं। चौथ्या साक्षीदाराच्या या गोपनीय साक्षीमध्ये नेमकं काय आहे ते आपण पाहतोय। 90 दिवस हा साक्षीदार कारागृहामध्ये बंदी होता। कराडची संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रचंड दहशत आहे आणि त्याच्या सांगण्यावरून पोलीस खोटे गुन्हे दाखल करतात असंही त्याने म्हटलंय। त्याच्या टोळीमधल्या लोकांनी गंभीर गुन्हे करूनही त्यांच्यावरती गुन्हे दाखल होत नाहीत। कराडच्या दहशतीमुळे लोक तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये जायला सुद्धा घाबरतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।